नागपूर पोलिसांनी शहरातील रस्त्यावरील अपघात थांबवण्याच्या दृष्टिकोनातून ऑपरेशन यू टर्न सुरू केलं। मात्र हे ऑपरेशन यू टर्न आहे काय हे समजून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे। शहरामध्ये जर आपण बघितलं तर रात्रीच्या वेळेला साधारणतः 9च्या नंतर मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांची संख्या वाढलेली होती। याचे अनेक उदाहरणं समोर आले। त्यानंतर पोलिसांनी ऑपरेशन यू टर्न डिझाईन केलं। त्यानुसार नागपूर शहराच्या वेगवेगळ्या चौकांमध्ये रात्री 9च्या नंतर पोलिसांनी नाकेबंदी करायला सुरुवात केली। या ठिकाणी नाकेबंदी करत असताना अनेक वाहनांची चेकिंग करण्यात येते। त्यामध्ये आतापर्यंत जर आपण बघितलं तर 10 जुलैपासून या ऑपरेशनला सुरुवात झालेली आहे। 10 जुलैपासून या ऑपरेशनला सुरुवात झाल्यानंतर वेगवेगळ्या चौकांमध्ये पोलिसांनी नाकेबंदी सुरू केली। त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्यांची जे आहे ते चौकशी करण्यात आलेली आहे। फुंकर मारण्याची मशीन त्या ठिकाणी वापरण्यात येते आणि या फुंकर मारण्यामध्ये जर आपण बघितलं तर आतापर्यंत म्हणजे 10 जुलैपासून तर आतापर्यंत जवळपास 4000च्या वर वाहनांची चेकिंग पोलिसांनी केलेली आहे आणि 500च्या वर जे दारू पिऊन वाहन चालवणारे आहे ते आढळून आलेले आहे। त्यांना दंडसुद्धा ठोठावण्यात आलेला आहे। त्यांना तंबीसुद्धा पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। अपघात रोखण्याच्या दृष्टिकोनातून नागपूर पोलिसांनी ही महत्त्वाचं ऑपरेशन जरी या ठिकाणी राबवत असलं तरी शहर ज्याप्रमाणे वाढते आहे, शहराची वाहतूक ज्याप्रमाणे वाढते आहे त्याप्रमाणे जर बघितलं तर आणखी उपाययोजना करण्याची गरज आहे। कारण आतापर्यंतचा 10 जुलैपासून तर आतापर्यंतचे 4000 वाहनं तपासल्या गेलेली आहे। त्याच्यामध्ये 500च्या जवळपास मद्यप्राशन केलेले लोक आढळून आलेले आहे। म्हणजेच रस्त्यावर चालणाऱ्या 10 गाड्यांपैकी एक गाडी चालवणारा जो आहे तो मद्यप्राशन करून असतो। हे या एवढ्या दिवसाच्या कारवाईमधून पुढे आलेलं आहे। मात्र आता प्रकर्षाने ही कारवाई जी आहे ती वाढवण्याची गरज आहे। खऱ्या अर्थाने पोलिसांनी सुद्धा त्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे। ऑपरेशन यू टर्न हे नागरिकांच्या दृष्टिकोनातून चांगलं आहे। मात्र याचा पुरेपूर जे आहे ती अंमलबजावणी होणे तेवढंच गरजेचं आहे। एकंदर परिस्थिती जर आपण बघितली तर नागपूर शहरामध्ये रात्री 9च्या नंतर अनेक जण मद्यप्राशन करून गाडी चालवत असल्याचं अनेकदा उघडकीस आलेलं आहे आणि त्यावरूनच या ऑपरेशनची सुरुवात झालेली आहे। एकंदर परिस्थिती जर बघितली तर कित्येक लोक साधारणपणे मद्यप्राशन न करता सुद्धा गाडी चालवतात। मात्र एखादी मद्यप्राशन करून गाडी चालवणारा समोरून आला आणि त्या गाडीने जर समजा अपघात घडला तर इतरांना म्हणजे ज्यांनी मद्यप्राशन सुद्धा केलेलं नाही किंवा तो आपल्या घरी जाण्यासाठी निघालेला आहे तो घरी पोहोचू शकत नाही, त्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागते। अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्याचे अनेक घटना समोर आलेल्या आहे आणि या सगळ्या घटनांना बघता अनेक NGOंना हाताशी घेऊन पोलिसांनी हे ऑपरेशन सुरू केलं। या ऑपरेशनला आतापर्यंत बऱ्यापैकी यश मिळताना दिसते आहे। पोलिसांना नागरिकांचा सुद्धा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे। मात्र रस्त्यावरून खऱ्या अर्थाने जर मद्यप्राशन करून गाडी चालवणाऱ्यांचा नायनाट करायचा असेल तर या कारवायांमध्ये अनेक प्रकारे वाढ होण्याची गरज आहे। नागपूर शहरातल्या महत्त्वाच्या चौकांमध्ये हे जी नाकाबंदी आहे ती दररोज लावली जाते। 9 वाजतापासून पोलीस रस्त्यावर असतात। साधारणतः 12 वाजेपर्यंत हे अशा प्रकारे ऑपरेशन जे आहे ते राबवलं जातं। या ऑपरेशनमध्ये अनेकांना आता धडकीसुद्धा भरलेली आहे। त्यामुळे अनेक मद्यप्राशन करणाऱ्यांनी आपले मार्ग बदललेले आहे एकतर किंवा मग घरीच मद्यप्राशन करायचं का अशा प्रकारचे विचारसुद्धा त्यांच्या मनात या ऑपरेशनच्या माध्यमातून येताना पाहायला मिळते आहे। पोलिसांनी या ऑपरेशनच्या माध्यमातून नागरिकांना एक प्रकारे सूचना दिलेली आहे की कुठेही रस्त्यावर मद्यप्राशन करून तुम्ही जर वाहन चालवत असाल तर तुमच्यावर कारवाई होणे निश्चित आहे आणि याचे परिणामसुद्धा दिसायला लागलेले आहे। त्याचा परिणाम जर आपण बघितला तर नागपूर शहरामध्ये अनेक रस्त्यांवर आता वाहन चालवत असताना दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांची संख्या कमी होत आहे का हा प्रश्नसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे। कारण एका महिन्यामध्ये किंवा 10 जुलैपासून सुरू झालेलं हे ऑपरेशन आता जरी सुरू असलं तरी हे ऑपरेशन अनेक दिवसपर्यंत कंटिन्यू करण्याची गरज आहे, जेणेकरून मद्यप्राशन करणाऱ्यांना किंवा मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांना ही धडकी असणे आवश्यक आहे किंवा हा धाक असणे आवश्यक आहे की आपण जर मद्यप्राशन करून गाडी चालवली तर आपल्याला पोलीस पकडतील, आपल्यावर दंड होईल। या सगळ्या भावना किंवा ह्या सगळ्या बाबी
पोलिसांकडून नागपूरच्या नागरिकांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत या ऑपरेशनला खऱ्या अर्थाने यश येताना दिसणार नाही। मात्र ऑपरेशन सुरू झालेलं आहे, त्याला प्रतिसादसुद्धा मिळतो आहे, पोलिसांची रोज कारवाई होते आहे। अनेकांना म्हणजे रोज अशा प्रकारे मद्यप्राशन करून गाडी चालवणाऱ्यांना धडकीसुद्धा भरलेली आहे। यामध्ये जवळपास 500च्या वर वाहनांना चालानसुद्धा पोलिसांनी केलेलं आहे। 500च्या जवळपास लोकांवर कारवाईसुद्धा झालेली आहे। हे ऑपरेशन असं सुरू राहण्याची गरज आहे, कारण नागपूर शहर वाढते आहे। शहरामध्ये ज्याप्रमाणे शहराचा विकास होतो आहे, रस्ते गुळगुळीत झालेले आहेत, त्यामुळे रस्त्यांवरची स्पीडसुद्धा नागरिकांची मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। आणि हे सगळं बघता जेव्हा स्पीड वाढलेली आहे आणि तुम्ही जर या स्पीडमध्ये मद्यप्राशन करून वाहन चालवत असाल तर ते तुमच्यासाठी तर धोकादायक आहेच, परंतु नागरिकांसाठी किंवा रस्त्यावरून चालणाऱ्यासाठी सुद्धा धोकादायक आहे। त्यामुळे याचा विचार नागरिकांनी सुद्धा करायला पाहिजे, असा जो एक मतप्रवाह आहे तो सुद्धा समोर येताना दिसते आहे। मात्र पोलिसांनीच फक्त हे ऑपरेशन चालवून चालणार नाही, तर नागरिकांनी सुद्धा याच्यामध्ये पुढाकार घेण्याची गरज आहे। आपल्या बाजूला जर कोणी वाहन चालक अशा प्रकारे मद्यप्राशन करून वाहन जर चालवत असेल तर त्याची माहिती देण्याची सुद्धा गरज आहे किंवा त्याला टोकण्याची गरज आहे। हे नागरिकांनी सुद्धा करायची गरज आहे। यामध्ये अनेक NGOंचा सहभाग असणे सुद्धा गरजेचं आहे। आणि नागपूर पोलिसांच्या या ऑपरेशनला आता खऱ्या अर्थाने कुठेतरी हळूहळू यश येताना दिसते आहे। मात्र हे ऑपरेशन जर असंच व्यवस्थित राहिलं तर रस्त्यावरून मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांची संख्या कमी झाली तर नागपूर शहरातील अपघाताची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे। आणि त्याच दृष्टिकोनातून हा प्रयत्न आहे। या प्रयत्नाला नागरिकांची तेवढी साथ मिळणे गरजेचं आहे। आणि त्याच माध्यमातून जर बघितलं तर पोलिसांनी कठोर अशा कारवाया करायला सुरुवात केलेली आहे। ठिकठिकाणी नाकेबंदी केली जाते आहे। ब्रेथ एनालायझर जर मशीनच्या साहाय्याने जे वाहन चालक आहेत त्यांना फुंकर मारायला लावली जाते आहे आणि त्याच्यामध्ये जर मद्यप्राशन करून आढळल्यास त्याच्यावर कारवाईसुद्धा केली जाते आहे। आता खऱ्या अर्थाने ही कारवाई जी आहे ते पुढे अशीच चालू राहण्याची गरज असल्याचं दिसून येते आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।